नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एकदम सोपी आणि इझी रेसिपी घेऊन आलो, ते म्हणजे आपण आज बनवणार आहोत चॉकलेट डोनट्स। तेही तुम्ही घरी झटपट पद्धतीने बनवू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आपण चॉकलेट डोनट्ससाठी 3 कप मैदा घेणार आहोत, 2 अंडी घेणार, अंड्यामध्ये फक्त 1 योल्क घेणार आहोत। त्यानंतर वितळलेले 3 चम्मच बटर, 2 चम्मच ईस्ट ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चम्मच मीठ, अर्धी वाटी पिठी साखर, हे सर्व आपण मिश्रणमध्ये घालून व्यवस्थित मऊसर पीठ मळून घेणार आहोत। आपले मऊसर असे डोनेट पीठ तयार आहे। खाली मैदा लावून व्यवस्थित आपण लाटून घेणार आहोत। तुम्ही हे डोनेट कटरने किंवा गोल अशा वाटीनेही कट करू शकता। हे वाटीने कट करून घेणार आहोत आणि मधील भागही तुम्ही छोट्या आकाराने कट करून घेऊ शकता। डोनेट कट करून तयार आहे। मध्य भाग पण लहान गोल आकाराने आपण कट करून घेणार आहोत। आपले डोनेट कट करून तयार आहे। एक ट्रेवर आपण मैदा लावून व्यवस्थित सेट करून डोनेट घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे डोनेट व्यवस्थित आपण सिल्वर फॉइलने रॅप करून एका तासासाठी ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण डार्क चॉकलेट कंपाऊंड घेऊन एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून त्याच्यावर ते आपले कंपाऊंड ठेवून व्यवस्थित वाफेवर आपले चॉकलेट कंपाऊंड वितळून घेणार आहोत। एका तासानंतर आपले डोनेट असे ॲक्टिव्ह झालेले आहेत। आपण आता हे डोनेट आपण तळून घेणार आहोत। पॅनमध्ये तेल गरम झाले की डोनेट्स मध्य आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तळून झालेले डोनेट्स आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। आपले फ्राय करून डोनेट तयार आहे। आपण आता चॉकलेट कोटिंग करून घेणार आहोत। डोनेट वितळलेल्या डार्क चॉकलेटमध्ये डोनेट्स बुडवून घेणार आहोत आणि व्यवस्थित कोटिंग करून घेणार। हे सर्व डोनेट आपण एक एक करून व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहोत आणि वरून आपण रंगीबेरंगी स्प्रिंकल करणार आहोत। काही वेळ आपण हे डोनेट सेट करायला ठेवणार आहोत आणि तयार आहेत आपले चॉकलेट डोनट्स आणि कडक।
मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये डोनेट्स फेकून मारा आणि असाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेफला फॉलो करा. तर मित्रांनो, हे मी डोनेट्स खाऊन घेतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.